नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय। शिवाय मेट्रो प्रकल्पासह नाशिक कुंभमेळ्या संदर्भातही सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत। या घडामोडींसह अन्य काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण महाविजनमध्ये घेणार आहोत। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न साकार झालंय। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण। महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचं उद्घाटन संपन्न। पुणे मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 200 किलोमीटरपर्यंत नेण्याचं नियोजन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। नाशिक कुंभमेळ्यासाठी 22,181 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे। नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समिती बैठक संपन्न झाली। 7व्या आयडिया एक्स्पोचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। पायाभूत सुविधांच्या सुधारणांबाबत 3 दिवस मंथन झालं। बारामतीमध्ये रयत भवन शेतकरी मॉलची पायाभरणी करण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते कामाची सुरुवात। सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। मुंबईतील अनेक मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न साकार झालंय। म्हाडामार्फत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकांचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। नायगाव, वरळी या ठिकाणची कामं अतिशय सुंदर झाली आहेत। बीडीडीतील रहिवाशांना सर्व पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। या प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पण आम्ही हा निर्णय केला की मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे। या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे। त्यामुळे या मुंबईकराला या मुंबईतच घर द्यायचं। आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत, या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं, अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत, ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत। या प्रकल्पाअंतर्गत जुन्या 160 चौरस फूट घरांऐवजी रहिवाशांना सुमारे 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 2 बीएचके सदनिका विनामूल्य देण्यात आल्या आहेत। शिवाय बीडीडी मधील रहिवाशांचा 12 वर्षांचा मालमत्ता कर म्हाडा भरणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। आता पुणेकरांसाठीची एक महत्त्वाची बातमी आहे। महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झालं। या इमारतीच्या रूपानं पुणे मेट्रोला स्वतःचं हक्काचं घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झालंय। मेट्रोला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता मुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोच्या जाळ्यांचा विस्तार 200 किलोमीटरपर्यंत नेण्याचं महत्त्वाकांक्षी नियोजन जाहीर केलंय। ज्या गतिशीलतेनं मेट्रो झालेल्या आहेत, त्यामध्ये सर्वाधिक गतिमानतेनं झालेल्या मेट्रोंपैकी एक म्हणून पुण्याच्या मेट्रोकडे पाहिलं जातं। या पुणे मेट्रोचं जे काही काम आहे, त्याच्यामधले मल्टीमॉडल स्टेशन्स असतील, याच्या बाकी स्टेशन्सचं डिझाईन असेल, यातली वर्कमॅनशिप असेल, पॅसेंजर सुविधांचा याच्यामध्ये केलेला विचार असेल, भविष्यातल्या मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना असतील, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्लॅन करण्यात आल्या आहेत। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आता बातमी आहे कुंभमेळ्या संदर्भातली। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन 2027 साली करण्यात येणार आहे। यासाठी देश विदेशातून करोडो भाविक येणार आहेत। कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे। कुंभमेळ्यासाठीच्या विविध कामांकरता 22,181 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5,140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 17,041 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे।
कुंभमेळ्यात आलेला प्रत्येक भाविक हा भारताचं पर्यायानं महाराष्ट्राचं प्रतिबिंब त्याच्या सोबत नेणार आहे। त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। बैठकीला मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईकांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। गृहनिर्माण विभाग व आयडॅक मुंबईकडून आयडिया एक्स्पो 2026 या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। याचं उद्घाटन बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचं इंजिन आहे। राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचं शिंदे यावेळी म्हणालेत। जो इन्वेस्टर आता है, इंडस्ट्री लगाता है, उसको यहाँ का वातावरण भी, यहाँ की फैसिलिटी भी, यहाँ से सब सहूलियत भी मिलनी चाहिए। हमने उसके लिए सिंगल विंडो क्लियरेंस भी शुरू कर दिया और इसलिए इसका कन्वर्जन 70% से ज़्यादा है। इसके अलावा 2025 में महाराष्ट्र के भीतर लगभग 53 इम्पोर्टेंट एमओयू साइन हुए, जिनसे करीब 2.96 करोड़ का निवेश आएगा और लगभग 3 लाख नए रोजगार पैदा होंगे। हा 7वा आयडिया एक्स्पो होता, ज्याच्या 3 दिवसांच्या प्रदर्शनात 15 ते 20 हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले। आता पुढची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन शेतकरी मॉलची पायाभरणी करण्यात आली आहे। या समारंभाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। नव्या रयत भवन शेतकरी मॉलमुळे शेतकऱ्यांना विविध संधी मिळण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी सामूहिक जबाबदारीनं काम करण्याचं आवाहन यावेळी सुनेत्रा पवारांनी केलंय। या मॉलमुळे शेतकरी आणि व्यापारी आणि ग्राहक यांना एकाच ठिकाणी आधुनिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत आणि फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा इथं एकत्रित सर्वांनाच लाभ घेता येणार आहे। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला सुमारे 90 वर्षांची परंपरा आहे। रयत भवन शेतकरी मॉलमुळे शेतकऱ्यांचा आणखीनच फायदा होणार आहे। या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।